आमची आजी रखमाबाई तुळशीराम आहेर यांच्या वर्षश्राद्धनिमित्तानं तिच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी लिहिलेला हा लेख. आम्ही सर्व नातवंडे आजीला आई म्हणायचो. ज्याप्रमाणे एखादा धागा सर्व मण्यांना गुंफून माळ बनवतो आणि हाच धागा तुटला तर सर्व मणी विखुरले जातात, अशाच काहीशा धाग्याप्रमाणे आमच्या कुटुंबात आईची भूमिका होती. थोडक्यात काय तर आईमुळेच आमचे मोठे कुटुंब एकसंध होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर आणि खास करून आम्हा नातवंडांवर आईचे अतिशय बारीक लक्ष असायचे. कोणी एखाद्या दिवशी कमी जेवण केले किंवा उदास दिसला की आई जवळ घेऊन विचारपूस करायची. कुटुंबातील एखादा सदस्य कमजोर असेल किंवा एखादा कर्तृत्ववान असेल तर आईचा हा एक मापदंड असायचा की कमजोर सदस्याला काही कमी पडू द्यायचं नाही आणि कर्तृत्ववान सदस्याला कधीही अहंकार होईल असं वागू द्यायचं नाही. ते नेहमी आईच्या व्यवहारातून जाणवायचं. जेव्हा आम्ही हायस्कूलला होतो आणि उन्हाळ्यात दुपारी शाळेतून घरी यायचो तेव्हा आईच्या हातचा लसणाची मिरची, तेल आणि शिळ्या भाकरीचा काला, तसेच सकाळी नाश्त्याला चहाबरोबर 3-4 पापुद्र्याची चपाती आम्ही खूप आवडीनं खायचो. ते आम्ही आजही मिस करतो. आईच्या सुनांबरोबरचा व्यवहार हा टिपिकल जुन्या काळातील सासूसारखाच होता. आईने सुनांवर अन्याय केला असं नाही, परंतु एक सासू म्हणून धाक मात्र कायम होता. मला आठवतंय, बऱ्याचदा तर तिच्या परवानगीशिवाय आज कोणती भाजी करायची हेही ठरत नसे. सुनांनीही आईचा कधी तिरस्कार केला नाही, राग केला नाही. उलट त्यांनी आईचे शेवटच्या श्वासापर्यंत शक्य होईल तेवढी सेवा केली. आईचे संपूर्ण आयुष्य रुबाबातच गेले. एखादा कार्यक्रम असला की काठापदराची साडी, गळाभर सोनं, नाकात नथ असा काहीसा रुबाबदार आईचा पोशाख असायचा आणि तिच्या व्यक्तिमत्वाला तो आणखी शोभा द्यायचा. घरात कुणी पाहुणा आला की त्याचा योग्य पाहुणचार करणे ही आमच्या आईची ओळख संपूर्ण पंचक्रोशीत होती. कारण मला आठवतं आहे, घरामध्ये कुणीही पाहुणा आला की, आणि तो फक्त नातेसंबंधातील नव्हे तर इतरही, त्याला जेवणाशिवाय आई कधीच पाठवत नसे. घाई असेल तर चहा पाणी, दूध ताक तरी द्यायचंच. त्यावेळी आमच्या घरी दूध भरपूर असायचं म्हणून दही, ताक आणि तुपही भरपूर असायचं. तसेच गावातील कुणी घरी आले तर आई काळजीने विचारपूस करायची आणि काही अडचण असेल तर मदत करण्याची ही तयारी असायची. म्हणूनच कुटुंबासोबत अशीच अनेक प्रेमाची माणसंही जोडली गेली होती. आईच्या जाण्याने कुटुंबात एक पोकळी निर्माण झाली, परंतु नियतीपुढे कुणीही अपवाद नाही. परंतु एक अर्थपूर्ण आणि यशस्वी जीवन आई जगली असं मला नक्की वाटतं. धन्यवाद.